आपण प्रवास कशासाठी करतो? प्रवासाच्या निमित्ताने माणसांचे नमुने पाहायचे असतात. समाज जीवनाचा प्रवाह कसा चालतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. प्रवासामधून नवीन ओळखी होतात, काही माणसे जोडली जातात. हे संबंध दीर्घकाळ टिकून राहतातच असे नाही, पण माणसांच्या स्वभावाच्या विविध छटा मर्यादा कळू शकतात. जगाचे व्यवहार कसे चालतात हे शिकता येते. भेटणारी काही माणसे जीवनासंबंधित महत्त्वाचे धडे सुचवून जातात. त्यापासून काही शिकायचे वा नाही हे आपण ठरवायचे असते. कृष्णानंद भट नावाचे बंगलोरमधील एक गृहस्थ केदारनाथला जाऊन परत येत होते. मी केदारनाथला जात आहे समजल्यावर ते पळत त्यांच्या खोलीत गेले व त्यांच्याकडे असलेला रेनकोट त्यांनी मला देऊ केला. आपल्याकडे अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या पुढील आयुष्यात कधीच वापरल्या जात नाहीत. त्या पडून राहतात, अडगळीत जातात, पुढे कचरा म्हणून फेकून दिल्या जातात. दुसऱ्याला देण्यासारखे आपल्याकडे बरेच काही असू शकते, पण सहज देण्यासारखे आपल्याकडे काय आहे हेच अनेकांना माहीत नसते. दुसऱ्याला गुदगुल्या करण्यामधून तुम्ही स्वतःला सुखी करीत असता. हरिद्वारमधील हॉटेलमध्ये कार्तिक नावाचा एक वेटर होता, अजूनही असेल. आम्ही सकाळी लवकर हॉटेल सोडणार होतो. त्या दिवशी पांडुरंग दुब्बन मारडी यांचा वाढदिवस होता. त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी हार हवा होता, तो कुठे मिळेना. हार मिळवण्यासाठी कार्तिक जवळजवळ 5 किलोमीटर एवढे अंतर मला घेऊन स्कूटरवरून फिरला. त्यासाठीचे पेट्रोलचे पैसे त्याने घेतले नाहीत. हे शिक्षण त्याला हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्समधून मिळाले होते का? माझा प्रश्न. हे संस्कार त्याच्यावर त्याच्या घरातून झाले होते. आपल्या आजूबाजूला असणारी माणसे कळत नकळत असे खूप काही सुचवीत असतात. प्रवासात नेमके हेच अनुभवायचे असते. बडकोटमधील केदार सिंह नावाच्या हॉटेल मालकाकडून एक अत्यंत महत्त्वाचा धडा मला शिकता आला. हॉटेलचे नको असणारे दिवे ते बंद करीत होते. आपण हॉटेलचे मालक आहात का? मला पडणारे प्रश्न मी नेहमी समोर त्याला विचारत असतो. नहीं जी, मैं व्यवस्थापक हूँ. मालिक ऊपर बैठे हैं, हम उन्हें देख नहीं सकते, वो ही सब कुछ देते हैं. मैं जो कुछ कर रहा हूँ वो उनकी पूजा है. मेरा काम मुझे मन लगाकर अच्छी तरीके से करना चाहिए. कर्मयोगामागची मूलभूत संकल्पना यापेक्षा कमी शब्दात मांडणे फार थोड्या माणसांना जमेल. पुढील धडा टपरी चालवणाऱ्या मनोज कुमार नावाच्या मालकाने दिला. टपरीचा हा मालक उच्च शिक्षित होता, बिहारमधील होता. नोकरी मिळत नाही म्हणून केदारनाथमधील बोचणाऱ्या थंडीत चहा मॅगीची टपरी चालवत होता. प्रत्येक ग्राहकाची आवड समजून घेऊन त्याप्रमाणे चवीत बदल करण्याचे त्याचे काम चालू होते. घोडे हाकणाऱ्यांपैकी काही व्यक्ती बीटेक आहेत हे मला त्याच्याकडून कळले. ते बीटेक कसे झाले, त्यांना बीटेकची डिग्री कोणी का दिली हे मी त्याला विचारले नाही. तुमच्या वाट्याला जे काही येत असते त्यामध्ये नशिबाचा भाग मोठा असतो. वाट्याला आलेले काम ध्यान देऊन ते लक्षपूर्वक करण्यामधून तुम्ही स्वतःला सुखी करीत असता. केदारनाथला जाणारा रस्ता दगडातून बांधलेला आहे, धोक्याचा आहे. रस्त्यात बरेच खड्डे आहेत. रस्ताभर घोड्यांची लीद पडलेली असते. परिणामी घोडे घसरतात, पडतात, प्रवासीही कोसळतात, जखमी होतात. विक्रमसिंह नावाचा घोडेवाला जो 45-50 वर्षाचा असेल, पूर्वी मी कधीही घोड्यावर बसलो याची कल्पना मी त्याला दिली. त्या अवघड निसरड्या रस्त्यावरून उतरताना तो स्वतः घसरून खाली पडला, पण त्याने घोड्याला मला पडू दिले नाही. त्याच्या या वयात रोज घोड्याला धरून 20 ते 40 किलोमीटर चालण्याचे कसब त्याला दाखवायला लागते. त्याने हे काम नीट केले नाही तर त्याला त्याच्या घोड्यालाही उपाशी राहावे लागेल. प्रवासात गुरे राखणाऱ्या एका आजोबांना पाहता आले. वय 70 पेक्षा जास्त असावे. माकडांना हाकलण्याचा उद्योगही त्यांना करावा लागत होता. सकाळी एखादा चहाचा कप घेऊन ते बाहेर पडले असतील. आमच्या साऱ्यांच्या अंगावर स्वेटर्स, कानटोप्या होत्या. त्या थंडीत ते उघडे होते. मी त्यांना काही पैसे देऊ केले. स्वाभिमानी असणाऱ्या माणसाने ते पैसे घेतले नाहीत. मी मदत म्हणून पैसे घेत होतो, त्यांनी ते मागितले नव्हते. कोणाकडूनही मदत न घेता आहे त्या परिस्थितीला तोंड देणाऱ्या माणसांना मनापासून नमस्कार करायला हवा.
आमच्यासोबत 11 दिवस असणारे ड्रायव्हर अनिल कुमार यांचे वागणे मला जवळून पाहता आले. पुरेशा वेगाने पण सुरक्षितपणे ड्रायव्हिंग करण्याचे त्यांचे कौशल्य कौतुकास्पद होते. सह्याद्रीतील रानात करवंदे मिळतात, उत्तराखंडमध्ये झाडाखाली अक्रोड मिळतात. अनिल कुमार यांनी झाडाखाली नेऊन ते ताजे अक्रोड गोळा करून दिले. ही सारी माणसे परत कधी भेटण्याची शक्यता नाही, पण फोटोंमुळे ती स्मृतिकोशात दीर्घकाळापर्यंत शिल्लक राहतील. देव त्यांचे कल्याण करो. माणसांचे असे वेगळे नमुने पाहण्यासाठी, त्यांच्याकडून काही धडे शिकण्यासाठी प्रवास करायचा असतो. देव या साऱ्यांना सुखी ठेवा. आपणही असेच मागणे कराल असे मानतो. धन्यवाद. मैदान